आता राहिला विषय लेण्याद्रीमध्ये जे काही चाललंय, गोळेगावात जे काही चाललंय, ह्या गोष्टींना तुम्ही एक परवाच्या दिवशी मुलाखत घेतली, विविध आरोप झाले माझ्यावरती आणि आरोप झाल्यानंतरच त्या आरोपांना काय उत्तर द्यायचं याकरता आपण आज इथं जमलेलो आहे. त्या पद्धतीनं समाजानं, आमचा समाज लाजरा बुजरा असतो, कधी बोलत नाही, कधी समाजा पुढे येऊन म्हणजे कॅमेरा पुढे तर आज पहिल्यांदा बसले सगळे आणि काय बोलावं हे काही सुचत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाप भिरू आणि एकदम गोड स्वभावाची माणसं आहेत आदिवासी समाज. आणि मी माळी समाजाचा आहे. मी मागच्या इलेक्शनला उभा होतो, मला मोजून 11 मतं पडली होती. गोळेगावातून उभा होतो आणि ह्या वेळेस मला यांनी मतं पण मागून दिली नाही. मी कुणाला चहा पाजला नाही, काय नाही, मी फक्त फॉर्म भरला. माझा इलेक्शनचा एकूण खर्च आहे 500 रुपये. 500 रुपयात मी निवडून आलो, गावचा उपसरपंच झालो आणि त्या दिवसापासून मी माझी शेतीवाडी सगळं पडीक ठेवलं. आजोबांना सांगितलं शेतीवाडी आपल्याला आहे, एखादं एकर घटलं तरी चालन, काय अडचण नाही, पण मला सेवा करायची 5 वर्ष. मी घरदार सगळ्यावरती तुळशीपत्र ठेवून 100% समाजाकरता काम करणारा कार्यकर्ता आहे. इथं वैयक्तिक कोणाचा हेव दावा किंवा कोणाच्या मागे लागायचं असा विषय नाही. तर राहिला विषय याच्यामध्ये काय आलं की या 3 गोष्टी चालू आहेत. काय होतंय, जास्त मोठं मुलाखत होण्यापेक्षा कमी शब्दात बोलतो. 3 विषयांवरती विषय चालू आहे आता. अॅट्रॉसिटीचे आरोप, दुसरा मुद्दा आहे स्वतंत्र गाव, जे अष्टविनायक लेण्याद्री हे गाव स्वतंत्र होते, आणि तिसरा विषय लेण्याद्री देवस्थानचं ट्रस्ट. अशा 3 विषयांवरती आज समजा जे काय आहेत वादंग वाटतात तर ते आज चालू आहेत, जसं त्या मुलाखतींमध्ये बोलले त्या पद्धतीने. अॅट्रॉसिटी हा विषय, आरोप झालेत आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलाय शहानिशा करून. माझ्या समोरचे विषय आहेत, मी पाहिले डोळ्याने. शहानिशा झाल्याशिवाय कोणताही अॅट्रॉसिटीचा आरोप दाखल झालेला नाही. आजचा जो अॅट्रॉसिटीचा आरोप आहे, तंटामुक्ती अध्यक्षांच्या मुलाला जेवण नाकारलंय, सीसीटीव्ही फुटेजमध्ये सगळं दिसतंय. जातीवाचक बोलले का नाही तो भाग तर गौणच आहे, पण जेवण नाकारलंय हा सगळ्यात मोठा अॅट्रॉसिटीचा पुरावा आहे. त्या हिशोबाने गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या आरोपातील मुख्य सूत्रधार हा शंकर लक्ष्मण तामाणे हे आहेत आणि त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला नाही. सदाशिव शंकर तामाणे यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. आणि इथं जे उपोषण आता चालू आहे ते या मागणी करता आहे की आरोप, अॅट्रॉसिटीचा मूळ जो आरोपी आहे त्या आरोपीला या गुन्ह्यामध्ये सामील करून घ्यावं आणि त्याला अटक व्हावी, याकरता आमरण उपोषण चालू आहे. तर तो त्यांचा वैयक्तिक विषय. अॅट्रॉसिटीचे आरोप आणि ते गुन्हे ते वैयक्तिक ठाकर समाजात जे आहेत ते त्यांच्या पद्धतीने चालू आहे. दुसरा मुद्दा आहे स्वतंत्र गाव. हा स्वतंत्र गाव हा आदिवासींचा हक्क आहे. कारण ज्यावेळेस गोळेगाव अस्तित्वात आला 1962 साली, त्यावेळी अनुसूची 5 ही आदिवासींसाठी असणारी स्पेशल समजा भारतीय संविधानामध्ये बनवलेली, तर ही त्यावेळी पण होती. त्यावेळेस लेण्याद्री आपला गोळेगाव अस्तित्वात येताना त्यावेळेस त्यांनी आदिवासी ठाकर समाजाच्या 6 वाड्या ह्या गोळेगावात राहत आहेत आणि 7वी वाडी ही कातकरी समाजाची गोळेगावात राहती. हे त्यांनी सांगायला पाहिजे होतं, यांनी काही सांगितलेलं नाही. ह्या फक्त वाड्या, गावच्या वाड्या म्हणून आहेत. आणि आज जे काय आहे लेण्याद्री गणपती मंदिर किंवा इथला जो परिसर हा सगळा ठाकर, आदिवासी ठाकर समाजाच्या मालकीचा आहे. आता त्या बाजूने जे बसले तुम्ही ते शेटे कुटुंबाची जमीन आहे. ही जमीन शेटे कुटुंबांनी दान धर्म दिलेली आहे आणि ते ट्रस्टी पण आहेत. ती जमीन शेटे कुटुंब आणि आदिवासी ठाकर समाज एवढ्यांच्याच जमिनी आहेत. सर्वे नंबर 57 हा ठाकर समाज लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट आहे. वरती आता सातबाऱ्याला सर्वे नंबर 58 हा लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट दिसतोय. सातबारा पण मी तुम्हाला दाखवू शकतो, आता मोबाईलमध्ये आहे माझ्याकडं, तो दिसतोय. तिथंही ठाकर समाजाचं जर फेरफार काढले, ठाकर समाजाचं तिथं अस्तित्व आहे त्या सातबाऱ्यावरती. आणि त्या सातबाऱ्याला लेण्याद्री देवस्थानच्या ट्रस्टींनी वारस म्हणून लागलेले आहेत. हा, त्याच्यानंतर सर्वे नंबर 59 हा आदिवासी ठाकर समाजाचा आहे. म्हणजे ठाकर समाजाच्या इथं जमिनी आहेत. पण वारस म्हणून लागले ते कसं काय? हा, वारस म्हणून मंदिराला वारस लावले, ते आहे देवाचं खिरपाळ. त्या मंदिराचा म्हणजे त्या जमिनीचा उद्देश हा आहे का त्या जमिनीतलं उत्पन्न हे देवाच्या दिवाबत्ती करता वापरायचं. त्यावेळी 1955 ट्रस्ट स्थापन झाली. ती ब्राह्मण लोक होती जुन्नरची, त्यांची ती ट्रस्ट होती. त्या लोकांना यांनी समजा मारहाण करून इथून हुसकून लावलं आणि धर्मादाय आयुक्ताला दाखवलं की इथं काही पूजा अर्चा होत नाही आणि ही पूजा अर्चा करण्याचा अधिकार गावकरी म्हणून आम्हाला मिळावा. आणि मग ते
धर्मादाय आयुक्तांनी ट्रस्टला समजा परवानगी दिली, तो ब्राह्मण लोकांच्या ट्रस्टचा जो नंबर आहे, जो आता A833 जो नंबर आहे, तो आता लेण्याद्री देवस्थान ट्रस्टला धर्मादाय आयुक्तांनी दिलं. आणि मग तो दिल्यानंतर ते कोर्टात गेले. कोर्टात जाऊन त्यांनी त्या जागेवरती मंदिरावरती क्लेम केला. आणि तो क्लेम केल्यानंतर कोर्टाने आदेश दिला म्हणून यांचं सातबाऱ्याला समजा लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट म्हणून नाव आलं. तेव्हा एक पार्टी काळे ठाकर, म्हणजे पूर्ण नाव नाही, काळे ठाकर म्हणजे काळे आणि ठाकर जातीचा आहे असा उल्लेख त्या सातबाऱ्यावरती त्यावेळेस होता, फेरफारवरती होता. आणि तोही पार्टी होता ज्यावेळेस या ब्राह्मणांच्या विरोधात यांनी कोर्टात गेले होते, तर तोही पार्टी होता. या सगळ्यांना हटवून ते घुसले आणि त्याला अनुसरून मंदिराच्या म्हणजे सातबाऱ्याच्या इतर अधिकारामध्ये वारस म्हणून यांनी नोंद लावली. बरं, त्यांनी केलं करू द्या, ट्रस्टचा विषय काय जास्त महत्वाचा नाहीये, महत्वाचा आहे स्वतंत्र गावाचा विषय. जर लेण्याद्री परिसरामध्ये आदिवासी आहेत तर ट्रस्टमध्ये ट्रस्टी म्हणून आदिवासी ठाकर समाजाला किती प्रतिनिधित्व दिलं? ते दिलंच नाही, आजपर्यंत दिलं नाही. त्याच्यानंतर कामगार आहेत लेण्याद्री देवस्थानचे, आता किती 28 का 18 किती आहेत? 28 आहेत वाटतं. किती आहेत रे कामगार? 20 कामगार आहेत. तर या 20 कामगारांमध्ये एक आदिवासी ठाकर समाजाचा कर्मचारी आहे, पण त्यालाही काढून टाकण्याच्या मागे लागलेले आहेत. आणि गावाच्या बाहेरचे कर्मचारी भरलेले आहेत. म्हणजे हे जे म्हणले ना मुलाखतीमध्ये त्या दिवशी का आम्हाला रोजगार द्यायचा आहे स्थानिकांना रोजगार नाही, बाहेरच्या गावातल्या नागरिकांना यांनी रोजगार दिलेला आहे. आणि ट्रस्टचा विषय हा आदिवासी ठाकर समाजाचा 2 नंबरचा नाही, फार 3 नंबरचा विषय समजून घ्या. ट्रस्टवरती आदिवासी समाजाचा क्लेम नाही, क्लेम आहे गोळेगावकरांचा समजा ट्रस्टवरती. आता स्वतंत्र जर गाव झाला तर गोळेगावकरांना असं वाटतं की आदिवासी ठाकर समाज हा ट्रस्टवरती क्लेम करेल, असं त्यांचं म्हणजे गैरसमज आहे. स्वतंत्र गाव झाल्यानंतर समाज जो ठरवेल ते होणारच आहे. तर मी गोळेगावकरांना मागेही सांगितलं, आजही तेच सांगतोय की हात जोडून विनंती आहे की तुम्ही आता लेण्याद्रीचं अस्तित्व येणारच आहे, तर तुम्ही शेटे कुटुंबांनी जमीन दिली देवस्थानला तर ती एक राहतीलच. आणि राहिलेल्या 14 ट्रस्टींपैकी 7 लेण्याद्रीचे आदिवासी समाजाचे, 7 गोळेगावचे, अशा पद्धतीनं तडजोड करा, विषय संपून टाका. आपल्याला वादविवाद काही करायचं नाहीये. पण तरी ते त्यांना काही ते सुचत नाही, समजत नाही, तो विषय आहेच. आता राहिलं विषय की जे काही समजा हे जे तिन्ही गोष्टी आहेत, अॅट्रॉसिटी वैयक्तिक भाग आहेत, ज्याचे वाद आहेत ते आपले पाहून घेतील कोर्टात काय असेल ते. स्वतंत्र गाव ही समाजाची लढाई आहे, स्वतंत्र गाव तो होणारच आहे. आणि राहिला विषय ट्रस्टचा आमचा काही क्लेम नाही. जर तुम्हाला वाटत असं उद्या आदिवासी ठाकर समाजाचं गाव झाल्यानंतर गोळेगावकरांचा लेण्याद्रीतला हक्क संपू शकतो, तर तुम्ही आजच बसा, आजच तुम्ही तडजोडी करा आणि आजच ठरवा की लेण्याद्रीचे किती गोळेगावचे किती, तो विषय कायमस्वरूपीचा होऊन जाईल. आदिवासी जो स्वतंत्र गाव होणार आहे अष्टविनायक लेण्याद्री, हा आदिवासींच्या प्रगती करता आणि फक्त आदिवासी लेण्याद्रीतलेच नाहीत. आता मागच्या आम्ही एक साधारण 1-2 महिन्यापूर्वी एक मोहीम केली होती. 72 ठाकरवाड्या आहेत आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये. आम्ही लेण्याद्री आदिवासी सेवा संघ या नावाने एक इथलं स्थानिक संघटन तयार केलंय आणि प्रत्येक वाडीत मध्ये जाऊन 11 जणांची एक बॉडी तयार केलेली आहे की लेण्याद्रीची जी प्रगती साधायची आहे तीच आपल्या 72 ठाकरवाड्यांची. म्हणजे स्वतंत्र गाव होणं म्हणजे फक्त 6 ठाकरवाड्या स्वतंत्र नाही होत गाव, तर टोटल लेण्याद्री ही 72 ठाकरवाड्यांचं पालकत्व घेते. म्हणजे प्रगतीच्या दृष्टीनं सगळ्यात मोठं पाऊल आपण टाकतोय. म्हणून स्वतंत्र गावाला विरोध करू नका, हात जोडून विनंती आहे. कारण ठाकर समाज जो तालुक्यातला आहे यांच्या सगळ्यांचं भाग्य लिहिण्याचं काम हे लेण्याद्रीतून चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. तुम्ही थोरे मोठे आहेत, करोडपती आहे, सगळं आहे, मान्य आहे. तुम्ही आजपर्यंत सांभाळलंय, चांगल्या पद्धतीनं सांभाळलंय, वाईट पद्धतीनं सांभाळलंय, ते मी पुढे अध्याय येणारच आहेत. पण हात जोडून ही विनंती आहे का स्वतंत्र गावाला विरोध करू नका. त्यानं तुम्हाला भविष्यातही अडचणी होणारच आहे. आणि म्हणजे याच्याही पलीकडे मी जाऊन सांगतो, आज जर तुम्ही प्रेमानं आदिवासी समाजाच्या लोकांच्या गळ्यात जर हात घातला तर कायमस्वरूपी लेण्याद्रीसह गोळेगाव मोठे भाऊ तुम्ही राहा, छोटे भाऊ आदिवासी समाज राहील. आणि अशा हिशोबाने आपलं दोन्ही गाव हातात हात घालून
प्रेमाने गोळेगावची पण आणि लेण्याद्रीची पण प्रगती साधण्यात येईल. आणि लेण्याद्रीचीच फक्त प्रगती नाही, लेण्याद्रीतून अख्ख्या आदिवासी समाजाची जबाबदारी घेणारी पिढी आपण तयार करायचं काम करतोय. दृष्टिकोन खूप मोठा आहे. राहिला विषय, खाली बरेच आरोप झाले, त्यांना थोडं थोडं उत्तर देतो कमी शब्दामध्ये. पल्लवी वाणी आणि अर्चनाताई तामाणे या 2 ग्रामपंचायतच्या सदस्य आहेत, माझ्या भगिनी आहेत, बहिणी आहेत. मी कधी पण त्यांना ताई सोडून दुसरा शब्द बोललेला नाही, पण त्यांना सरपंच पदाचा आमिष आहे. म्हणजे पल्लवीताई वाणी जे आहेत त्यांचं व्हॉट्सअप तुम्ही आजही चेक करा, तिथं भावी सरपंच लिहिलेलं आहे. भावी सरपंच आणि अर्चनाताई तामाणे हे पण समजा आता ज्यावेळेस आम्ही निवडून आलो त्यावेळेस हे शंकर लक्ष्मण तामाणे यांनी आम्हाला अप्रोच केलं होतं, तामाणे यांचा सरपंच करायचा वगैरे वगैरे असा सगळा विषय. म्हणजे दोन्हीही सरपंच पदाच्या आमिषानं एकदम वेडेपिसी झालेली माणसं आहेत आणि त्यांनी माझ्यावरती आरोप केले. सगळ्यात महत्वाचं, वाद थांबवा आणि 2 समाजात वाद लावू नका. 2 समाजात मी वाद लावलेलाच नाही ना, आज वादही नाहीये. हे जे चित्र दिसतंय ना सगळं, कोण समोरासमोर आलंय, खूप मारामारी झाली, पार शिवीगाळ झाली, एकमेकांचं गचुंड धरले, अशी काही परिस्थिती उभी राहिलेली नाही, कोणताही वाद निर्माण झालेला नाही. जे काही अॅट्रॉसिटीचे आरोपी आहेत यांनी त्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्या दृष्टीनं ते तिथं समजा गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ते त्यांचे वैयक्तिक विषय आहेत. त्यात हर्षल जाधवनी येऊन भांडण लावलंय असा काही संबंध नाहीये. हे फक्त खोटे बिनबुडाचे आरोप करतात आणि मी काही ठाकर समाजाला, मी फक्त मार्गदर्शक भूमिकेमध्ये आहे, मी काही ठाकर समाजाचा नाही पण मार्गदर्शक भूमिकेत आहे आणि मला आरोपी करायचं नाही. मी वाद लावतोय असं अजिबात यांनी समजायचं नाही. त्याच्यानंतर ग्रामसभेचा एक विषय ते बोलले की ग्रामसभेत हात धरला आणि अॅट्रॉसिटी आमच्या होणार होती आणि ती झाली नाही, हे नाही ते नाही. मी त्याचं कमी शब्दात सांगतो. आदिवासी कातकरी समाजाची एक वस्ती हांडेवाडीत त्यांच्याच दाराच्या समोर राहती, तर त्यांचा जागेचा प्रश्न आहे. ग्रामीण मार्ग जुन्नर हांडेवाडी बल्लावाडी मार्ग आहे, तो ग्रामीण मार्ग आहे. ग्रामीण मार्गाच्या पड जागेमध्ये आदिवासी कातकरी समाजाची तिथं घरकुलं बांधली. 91च्या काळामध्ये ते तिथं राहतात, पण ती जागा ग्रामपंचायतला नमुना नंबर 8ला यांच्या ज्या नोंदी झाल्या, या नोंदी झाल्या मालक सदरी महाराष्ट्र शासन ग्रामसेवकांनी लावलं. त्याच्यामुळं महाराष्ट्र शासन असल्यामुळं परत त्यांना घरकुलं देता आली नाही. ती चूक दुरुस्त करावी आणि त्या जागेवरती ही गावची म्हणजे ग्रामीण मार्ग आहे, म्हणजे ती अथॉरिटी जिल्हा परिषदची, जिल्हा परिषदचं गाव पातळीचं ऑफिस आहे ग्रामपंचायत, म्हणून ग्रामपंचायतची अथॉरिटी आहे. ग्रामसभेत आपल्याला ठराव घ्यायचा होता की या जागेमध्ये आदिवासी कातकरी समाजाला घरकुलं बांधण्यास आपण परवानगी देतोय आणि जे काही नजर चुकीनं आपल्याला समजा महाराष्ट्र शासन जे मालक सदरी लागलेले ते रद्द करून झेडपींच्या सिओनच्या नावाने किंवा ग्रामपंचायतच्या नावाने मालक सदरी लिहायचे, जेणेकरून आपण तिथं अधिकार आपल्याला येतोय का आदिवासी कातकरी लोकांना तिथं आपण घरकुलं बांधून द्यायची. हा त्या ग्रामसभेचा विषय होता. तर पल्लवीताई वाणी या मासिक मीटिंग मध्ये बोलले का मला त्या जागेत घर बांधून दिलं नाही म्हणून मी तिथं एकालाही घर बांधून देणार नाही असं. आणि हे बोलल्यानंतर मी म्हणलं पल्लवीताई तुम्ही आता गप बसायचं, गोरगरिबांच्या विषयाला आडवं यायचं नाही. ते म्हणले तुमच्या का आम्ही ग्रामसभेत पाहून घेऊ. ग्रामसभेच्या आदल्या दिवशी माझ्या घरी पूजा होती. पूजेला म्हणजे नवनाथ पारायण असतं श्रावणमध्ये, त्याची पूजा होती. गावातली बरीचशी लोक आली होती. मला सांगितलं पार्टी उद्या ग्रामसभेमध्ये तुमच्यावरती डाव आहे, तुम्ही ग्रामसभेला एकतर जाऊ नका आणि गेले तर प्रिकॉशननी जा. म्हणलं काय हे सांगा. तर ते म्हणले का तुम्हाला ग्रामसभेत महिलांच्या हातून मार द्यायचा आहे असा प्लॅनिंग. आणि त्या प्लॅनिंगला सगळ्या सीसीटीव्हीचे कॅमेऱ्यांच्या वायरी कट करून टाकल्या. ते आजही जोडलेले नाही, तुम्ही गोळेगावात जाऊन बघा. कट केल्या, प्लॅन आखला, अजेंडा. ठाकर समाजाची माणसं पूजेला आली होती. त्यांना म्हणलं भावांनो उद्या मला मार बसणार आहे, तुम्ही काय करणार ठरवा. ते म्हणले आम्ही उद्या आलो. त्या सभेला 200 ठाकर समाजाची लोक खाली आली. आल्यानंतर त्या सभेमध्ये पिंटू शेट मोदे यांना यांची 3री टर्म आहे आता तंटामुक्ती अध्यक्षाची, पहिल्या टर्मचा विषय. तर त्यावेळेस पिंटू मोदे यांना तंटामुक्तीचे अध्यक्ष म्हणून निवड केलं आणि त्या ग्रामसभेमध्ये जो काही विषय झाला, ज्या वेळेस हे सगळं झालं, आपण विषय घेतले चर्चेला, सगळं झालं. त्याच्यानंतर शेवटला अर्चनाताई तामाणे यांचे मिस्टर राजेंद्र तामाणे हे त्या ग्रामसभेमध्ये मला येऊन त्यांनी मारहाण चालू केली. विषय समजून घ्या. मारहाण चालू केल्यावरती ठाकर समाज ग्रामसभेला बराच वेळ झालेला होता म्हणून ते थोडेसे बाजूला गेले होते.
तिथं शिल्लक फक्त होते कातकरी समाजाच्या महिला आणि कातकरी समाजाची मुलं. त्यांनी त्या राजेंद्र तामाणेला बाजूला घेतलं, पल्लवीताईंचं यांचं जे काय झालं तो तमाशा सगळा शूटिंग मध्ये आहे. मी शूटिंगच काढत होतो. मी मोबाईल त्याच्याकरता काढला होता की हे माझ्यावरती धावून आले, त्यावेळेस मी मोबाईल काढला होता शूटिंग काढायला आणि त्याच्यामध्ये ते शूटिंग मध्ये सगळं आलेलं आहे, यांनी काय काय केलं ते वगैरे वगैरे सगळा विषय. म्हणजे अशा दाखल नाही केलं का? हा, मग त्यावेळेस मी कातकरी वस्तीत येऊन थांबलो. पोलीस पाटील वगैरे गावातली जी मंडळी आहेत, मी त्यांना म्हटलं एक काम करा, तुमच्यावरती अन्याय झाला असं तुम्हाला वाटतंय ना, तुम्ही पहिले पोलीस स्टेशनला जा म्हटलं, म्हणजे मी कातकरी समाजाला तिथं घेऊन येतो आणि काय झाले कातकरी समाज तिथं सांगत. मग त्यावेळेस गावातलेच पोलीस पाटील यांनी सगळ्यांनी याच्यामध्ये मध्यस्थीची भूमिका अशी घेतली का जर पोलीस स्टेशनला हे प्रकरण गेलं तर अॅट्रॉसिटीवरती जाईल आणि आपल्याला जायचं नाही. मी पहिला चान्स त्यांना दिला का तुम्ही पहिले जा, हे काय पोलीस स्टेशनला गेले नाहीत म्हणून ती काही अॅट्रॉसिटी वगैरे तो काय भाग झाला नाही, ते आरोप करतायत तर व अॅट्रॉसिटी आमच्या होणार होती. मग थांबली कशी काय, कुणी थांबवली? मीच थांबवली. अॅट्रॉसिटीचं प्रकरण या कार्यकालामध्ये समजा 1, 2 आणि ते तिसरं होणार होतं, ते झालं नाही. हे 3 प्रकार नाही, ऐका ना, हे 3 प्रकार आहेत. मी सांगतोय प्रत्येक वेळी मी सांगितलंय त्यावेळेस ठाकर समाजाने 4 पावलं मागे घेतलीत प्रत्येक वेळी. म्हणजे एक प्रकरण झालं ते टकल्याचं, त्याही वेळेस मी यांची तयारी चालली होती आमरण उपोषण वगैरे करायचं. त्यावेळेस एक आमरण उपोषण झालं जुन्नरमध्ये. गोदऱ्याची लोक होती, मी गोजला गेलती आणि तिथं ते आर्मी रिटायर माणसांनी तो खेळ केला, त्यांनी कुपी घालून ते आमरण उपोषण चाललेलं. त्याच पिरियडमध्ये एक प्रकरण बावऱ्याची वाडी आपली नवनाथवाडी म्हणून आहे, तिथलं आदिवासी मुलांना अंडर एज मुलांना बेदम मारहाण केली बेशुद्ध पडेपर्यंत. तर त्यावेळी ते उपोषण गोदऱ्याचं चालू होतं. ठाकर समाज म्हणला लेण्याद्रीचा का आम्हालाही उपोषण करायचे आरोपींना अटक होण्याकरता. त्यावेळी मी मिटिंग घेतली कुठं, आपल्या नवीन मार्केट यार्डला, आणि त्यावेळेस मी तिथं सांगितलं का आपल्याला जातीवाद करायचा नाही, तुम्ही उपोषण वगैरे करू नका, जागेवर थांबा. त्यावेळेस सुद्धा ठाकर समाज थांबला. दुसरा राऊंड सांगतोय मी हा कंचा कातकरी समाजाला थांबवलं, तो पण थांबला. आणि आत्ताचा हा तिसरा विषय, घटना घडली 29 तारखेला, गुन्हा दाखल झालाय 2 तारखेला, मध्ये 4 दिवस गेलेत. 4 दिवस पिंटू शेट मोदेला म्हणलं माफी मागितली तर विषय सोडून द्या. 4 दिवस पिंटू शेट मोदे बोलवत होता त्यांना, तुम्ही इथं या माफी मागा, विषय सोडून देतो. तरी हे 4 दिवस यांची भाषाही आली का काय तुम्हाला, म्हणजे ही वाजेच्या हॉटेलमध्ये वाजे वडापाववाला आहे पिंटू शेट, वाजे वडापाववाला आहे, तिथं हेच म्हणले काय करणारे ठाकर आमची उकडून राहिली आम्ही बघू, बोललेत ना. हा, हे बघा. आणि तिथं ऐकणारा ठाकर समाजाचा माणूस होता. तू काय करणार? हा, मग हे सांगा, हर्षल जाधव अॅट्रॉसिटी होऊ नये म्हणून प्रयत्न करतोय आणि आग कोण देतंय, यांचीच कर्तुती आहेत. हे असे वागतात आणि अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होतात आणि परत आरडतात माझ्या नावाने का हर्षल जाधवनी खतपाणी घातलं. खतपाणी जर घालायचं म्हटलं ना तर मीही घालू शकतो. मी आजपर्यंत ढाल म्हणून राहिलोय. कोणाची ढाल? गोळेगावची ढाल म्हणून राहिलोय आजपर्यंत. ठाकर समाजाला मी सांगितलं, ठाकर समाज ऐकतोय काय. आणि त्यांनी आणखीन एक पुढचा विषय सांगितला की विकास झाला नाही गावामध्ये, 1 रुपयाचं काम झालं नाही. ग्रामपंचायत सदस्य पल्लवीताई वाणी हे 9 वर्ष ग्रामपंचायतचे सदस्य आहेत. त्यांनी 1 रुपयाचं काम आणलेलं असेल तर त्यांनी सांगावा. आणि ही माझी यादी, 6,29,00,000 रुपयाची कामं या 4 वर्षाच्या कामकाजामध्ये केलेली कामं 6,29,00,000 आहेत. गोळेगावच्या इतिहासामध्ये एवढा मोठा फंड पहिल्यांदा आलेला आहे. आणि ही यादी काय, ही अख्ख्या गावात घरोघर वाटलेली मी काय, असं नाही काय कोणालाच माहित नाही, अख्ख्या गावाला माहिती आहे किती कामं केल्यात आणि काय केले. आणि हे म्हणतात रुपयाचं काम झालं नाही. रुपयाचं काम झालं नाही हा विषयच नाही. रुपया खायला विषय हा यांनी माझ्यावर अविश्वास ठराव आणला. ऐका तेच सांगतोय अविश्वास ठराव आणला या मंडळींनी माझ्यावरती. का आणला माहितीये? अंदर की बात, ज्यावेळेस अविश्वास ठराव आणला त्यावेळेसच मी मुलाखती देणार होतो, पण त्यावेळेस यांनीच हात जोडले माझ्या पुढं, भाऊ बोलू नका, मुलाखती देऊ नका, जे झालं ते पोटापुरतं झाले. तर मुद्दा असा होता त्यावेळेस का हा खातही नाही खाऊनही देत नाही म्हणून अविश्वास ठराव आणला.
आलं का ध्यानात? अविश्वास ठराव आणला आणि त्याच्यानंतर अविश्वास ठराव 11ची बॉडी आमची 6 मतं माझ्या बाजूनी पडली आणि 5 मतं त्यांच्या बाजूनी पडली. अविश्वास ठराव हा 11 पैकी 9 मतं पाहिजे होती माझ्या विरोधात, तर मी पदावून खाली झालो असतो. पण मला पडली 6 मतं. म्हणजे त्यांना मला फक्त पाहिजे किती होती? 3च मतं पाहिजे होती, मला पडली 6. हा म्हणजे ग्रामपंचायत माझ्या बाजूनी किंवा मी काम केलंय म्हणून तर ना. म्हणजे ज्या वेळेस माझ्या मागे लोक उभी राहतात म्हणजे ती काय अशी आपोआप उभी राहतात का? मी रुपया खर्च केलेला नाही. म्हणजे 500 रुपयात मी निवडून आलोय ग्रामपंचायतला आणि 5 वर्षात खिशातून खर्च करून शेतीवाडी पडीक ठेवून काम करतोय. ज्या वेळेस मी कोणाला काहीच म्हणलो नाही, ग्रामपंचायत सदस्य मलाच म्हणले आमची चूक झाली. म्हणलं काय करायचं तुम्ही ठरवा, मला घरी जायचं, मी घरी जाऊ शकतो, काय अडचण नाही. मला काय त्यांच्या पदाची मोह माया नाही, काही विषय नाही. आपण साधू संतात उठणारी बसणारी मंडळी आहेत. विकास झाला नाही हा विषय नाही, तुम्हाला रुपया खाता आला नाही म्हणून तुमची आज आग होती किंवा तुम्हाला सरपंच पद घेता आलं नाही म्हणून. आणि त्यांनी पुढचा एक आरोप केला, कचरा प्रश्न जो दिसतोय गावामध्ये, तो कचरा प्रश्न. आता आम्ही निवडून आलोय 5 वर्ष झाली आणि कचरा प्रश्न हा कधीपासून आहे? ग्रामपंचायत अस्तित्वात आली 1962ला, तेव्हापासून आजपर्यंत वर्ष झाली किती? हा रंग बदलून हेच होते. ठाकर समाज आज पहिल्यांदा राज्यकर्ता झालाय आणि हेच होते. या एवढ्या समजा 1962ची वर्ष झाली किती आज? समजा ते 38 आणि हे समजा 25 वर्ष झाली किती वर्ष? 60-65 वर्ष होऊन गेली. 60-65 वर्षामध्ये ह्या राज्यकर्त्यांना हे ट्रस्टीज बरं का, इथं तेच, ग्रामपंचायतला तेच आणि सगळ्या बाहेर पण तेच असतात. यांना गावाला कुठं कमीत कमी 1 एकर 2 एकर 3 एकर जागा घेता आली नाही आणि आज गावाला 1 गुंठा सुद्धा जागा नाही कचरा व्यवस्थापनचा प्रकल्प करण्याकरता. बरं ठीक आहे, मग याला पर्याय काय? आम्ही निवडून आल्यानंतर म्हणलं आपल्याला जागा खरेदी घ्यायची. आता 2 मार्ग आहे, जागा शोधणे आणि जागा घेण्याकरता जी काही रक्कम लागते ती रक्कम उभी करणे, हे 2 मार्ग होते. तर मी ह्याच गावकऱ्यांना काय म्हटलं, आपण जी वर्गणी गोळा करायची कचऱ्याची जागा आपल्याला घेण्याकरता, तर याच्याकरता 1 वर्ष आपण यात्रा वगैरे कमी करू, तमाशा कमी करू, साध्या स्वरूपात करू आणि ती जी रक्कम आपल्याला गावातून वर्गणीच्या रूपाने गोळा करायची त्याच्यातून आपण कचऱ्याकरता जागा घेऊ आणि एक चांगला कचरा व्यवस्थापन प्रकल्प करू. तर यांनी त्याला काही भर घातली नाही किंवा हर्षल जाधव म्हणतो ना ते करायचंच नाही, असा यांचा प्रकार आहे. मग हा कचऱ्याचा जो प्रश्न आहे 4 वर्षामध्ये जागा उपलब्ध झाली नाही म्हणून जैसे थे पडला. तिथं जिथं समजा बिडवई गल्ली म्हणून आहे गावठाणातली एक, तिथं कचरा पडलेला, त्या बिडवई आळीला खूप त्रास होत होता, त्याचा मच्छर दुर्गंधी वगैरे. तर तिथला एक कार्यकर्ता आमरण उपोषणला बसायचं पत्र दिलं ग्रामपंचायतला आणि विषय सुरू झाला का बाबा ग्रामपंचायतच्या विरोधात आता आमरण उपोषण होणार आहे. मग आमची भूमिका काय असायला पाहिजे का बाबा हे उपोषण झालं नाही पाहिजे, काहीतरी याच्यावरती मार्ग काढा. तर आमची ग्रामपंचायतची मिटिंग बसली, त्यात तंटमुक्ती अध्यक्ष आले होते. आवाज मिटवा कसा तरी तुम्ही, उपोषण होणं ग्रामपंचायतच्या विरोधात बरोबर नाही. तर आमच्याच याच पल्लवीताई वाणी, अरविंद बिडवई आणि अजून अर्चनाताई तामाणे हे काय म्हणले, उपोषण होऊ द्या काय आणि मग बघू काय करायचं ते. म्हणलं ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हा विषय वाढवायचाच. सरपंच माग आहेत माझ्या, सरपंच या ठिकाणी, पण उपसरपंच फ्री आहे ना. मग उपोषणकर्त्याबरोबर मी बसलो आणि सरपंचांना विचारलं, म्हटलं तुमचा आम्हाला पाठिंबा आहे का नाही? म्हणले आहे. म्हणजे नागरिकांची इच्छा आहे कचरा प्रश्न सुटावा, सरपंचांची इच्छा आहे कचरा प्रश्न सुटावा आणि उपसरपंच स्वतः बसलाय उपोषण कचरा प्रश्न सुटावा म्हणून. मग अडचण कोणाची होती? मग उघडे पडले हे 3 जण जे आज माझ्यावर आरोप करतात ना खाली, आज जे तुमच्या पुढे आरोप केले ते कोण? पल्लवीताई वाणी, अर्चनाताई तामाणे आणि अरविंद बिडवई. ते बोलले नाही बिचारे, जाऊ द्या मरू द्या, त्यांना सुट्टी देऊ त्यातून आपण. तर हे जे आहेत ना ते हे उघडे पडले. मग म्हणायला लागले हर्षल जाधव दोन्ही बाजूनी वाचतो, त्याचाच कार्यकर्ता उपोषणाला बसतो आणि तोच त्याच्याबरोबर बसतो स्वतः. मला व्हिडिओ साहेबांचा फोन आला, म्हणले अरे तूच तुझ्या विरुद्ध कसा काय उपोषणाला बसला? म्हणलं साहेब तुम्हाला माहित नाही, हा प्रश्न सहज सुटत होता, पण ह्या माणसांनी काय केलं की ह्या प्रश्नाचा आणखीन म्हणजे थोडक्यात सरपंच उपसरपंच किंवा या सगळ्यांची इज्जत समजा चव्हाट्यावर निघावी म्हणून हे काम केलं त्यांनी.
मग त्यावेळेस तंटामुक्ती अध्यक्ष म्हणले माझ्या जमिनीत कचरा म्हणजे कचरा टाकायची जागाच नव्हती कुठं थोडक्यात, तर ते माझ्या जमिनीत आणून टाका, यांच्या जमिनीत आणून टाकलं वरती. तंटामुक्ती अध्यक्षांनी तेवढ्या वेळापुरतं का होईना ते सहकार्य केलं आणि तो कचरा तिथून उचलला आणि ते उपोषण सुटलं. त्या उपोषणाला मीच बसलो तर आणखीन एक धनंजय बिडोई म्हणून होते, दोघ जण. ते उपोषण सुटलं आणि आमच्या मासिक मिटिंगचा निर्णय झाला का गोळेगावात जेवढे जण लोक राहतात या प्रत्येकांच्या शेतजमिनी आहेत, कचरा व्यवस्थापन. समजा आदिवासी समाज एवढा 5-6 वाड्या, कचरा कुठं तुम्हाला दिसणार नाही. खरकट पडतंय, कोंबड्या पाळलेल्या आहेत, कोंबड्या खातात. प्लास्टिक ते त्यांच्या पद्धतीनं चूल वगैरे पेटवायला वापरतात, तो विषय संपून जातो. मग गोळेगावकरांना आपण हे सांगितलं, ग्रामसभेतही सांगितलं, मासिक मिटिंगलाही निर्णय झाला की ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या कचऱ्याची व्यवस्था लावायची. प्रत्येकाचं शेत आहे, प्रत्येक जण छोटस त्यांचं कंपोस्टचा खड्डा करून, उकिरडे होते ना जुन्या काळी, उकिरडे गेले पुढं आणि आता ग्रामपंचायत का म्हणतात, तर आपण निर्णय केला ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या कचऱ्याचं व्यवस्थापन करावं. त्याच्यात 2 महिने कचरा पडलाच नाही तिथं जिथं आज आहे तिथं. मग हे जे सदाशिव शंकर तामन आहेत आज एट्रॉसिटीच्या याच्यामध्ये समजा फरार आहेत, यांचा एक भाडेकरू आहे, त्याला हॉटेल व्यवसाय चालवायला दिलेला आहे. त्या माणसानी सगळ्यात पहिला कचरा तिथं टाकला, जो आज पडतोय बरं का तिथं, त्यांनी टाकला. म्हणले काय याला उकडून राहिली का रे, करू द्या, मी ही भाषा वापरली मला. आणि मग त्यांनी सुरुवात केली. मग बाकीच्यांचा एकाचा येऊन पडायला लागला. मग परत कचऱ्याची परंपरा चालू करणारे कोण, प्रश्न समजून घ्या. म्हणजे हे उद्योग, ही मंडळी जर यांना गावची प्रगती करायची असेल ना, तर हे यांनी केलं असतं, सहकार्य केलं असतं. यांना सहकार्य करायचं नाही. देवस्थानच्या माध्यमातून एवढा सारा पैसा, देवस्थानचा कचऱ्याचा प्रश्न आहे. आता खाली जाऊन बघा, तुम्हाला कचरा दाखवतो देवस्थानचा. हा, आणि इतकी घाण ही सगळी ठाकरवाडीला येते. खालचं भक्त निवास आहे, खालचं भक्त निवास आहे, तिथं जाऊन बघा किती दुर्गंधी, किती मच्छर आणि किती तमाशा येतो वाडीला, आहे का नाही? आहे ना. किती तक्रारी केल्या ठाकर समाजाने. म्हणजे यांनी केलं आहे ना, यांनी कचऱ्याचं व्यवस्थापन करायचं नाही. आम्ही ग्रामपंचायत, ऐका जरा, आम्ही ग्रामपंचायतीमध्ये असल्यानंतर कचरा व्यवस्थापन, बरं ऐका जरा, कचरा व्यवस्थापनचं जे आहे, ग्रामपंचायतीनं कचरा व्यवस्थापन करायचं, पण देवस्थाननी का नाही करायचं? मग त्यावेळेस मी त्यांना म्हणलं एक काम करा, देवस्थानचाही कचरा आहे, गावचाही कचरा आहे, देवस्थानच्या माध्यमातून तुम्ही 2 पैसे खर्च करा, ग्रामपंचायत किंवा गावातून आम्ही 2 पैसे खर्च करतो, मध्यवर्ती ठिकाणी कुठंतरी घ्या जागा कचऱ्याला, तिथं व्यवस्थापन प्रकल्प करू. इथं मिटिंग झाली, येऊन ग्रामपंचायत सदस्य मंडळ घेऊन आलो, इथं तडजोड झाली, म्हणले ठीक आहे आपण करू. पुढे ती जागा, अजून जागा नाही ती. म्हणजे विषय असा आहे, सगळी सूत्र हातात आहेत पण करायचं काहीच नाही. आणि अधिक आरोप करायचा हर्षल जाधववरती का बघ कचरा. तिसऱ्याने एक हे केलंय का नोटीस पळवल्याचा आरोप केलाय माझ्यावरती, कंची स्वतंत्र गावाची हरकतींची नोटीस ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर लागलेली ती हर्षल जाधवनी पळवली असा आरोप केलेला आहे. नोटीस बोर्ड ज्या ठिकाणी आहे तिथे तुम्ही जाऊन बघा, तो असा आड बाजूला आहे. ग्रामपंचायतीचे कर्मचारी एका बाजूला बसतात आणि तारीख मागचा सोमवार, तारीख काय असेल ती बघायला लागेल, मागच्या सोमवारी तिथं मीच कॅम्प लावलेला होता हिमोग्लोबिन तपासणीचा महिलांचा. 18 ते 49 वयोगटाच्या महिलांचं हिमोग्लोबिन तपासायचं. त्या कॅम्पला मी आलो, तिथं काय फोटो बिटो ते बसलो, थोडासा केलं सोहळा. तिथून जे उठलो तर आजपर्यंत पुन्हा ग्रामपंचायतीत गेलो नाही, समारोपाला सुद्धा गेलो नाही, आजपर्यंत गेलेलो नाही. मागच्या सोमवारचा विषय हा, सोमवार जाऊन त्याच्या मागच्याचा, म्हणजे जवळजवळ 8-10 दिवस होऊन गेलेत मी ग्रामपंचायतमध्ये पाऊल ठेवलेलं नाही. मग हे नोटीस न्यालो कोणी, ते त्यांनी शोधावं ना. माझ्यावर आरोप करताना पहिला तुमच्याकडे पुरावा असेल तर बोलावा. काय पुरावा काहीच नाही, उपसरपंचांनी नोटीस काढून काय गरज आहे नोटीस काढायची? मला काय संबंध माझा? जे काय आहे ते रीतसर कायद्याने होणारच आहे. आणि तुम्हाला काय करायचंय ना, तुम्ही घेणं देणं मला टार्गेट करण्यापेक्षा तुम्ही करा. ठाकर समाज आहे तुम्ही आहे, मी तर अंपायरच्या भूमिकेत मध्ये, तुम्हाला काय करायचं तुम्ही आपलं ठरवा.
माझं काही म्हणणं नाही. त्याच्यानंतर एक श्रावण तामाने म्हणून अॅट्रॉसिटीचा जो आरोपी आहे शंकर लक्ष्मण आपलं सदाशिव शंकर तामाने यांचा हा पुतण्या आहे. हा, आणि हे जसं भूछत्र पावसाळ्यात उगवतं ना असं अॅट्रॉसिटीचा आरोप झाला म्हणून याच्यातला पोपट जागा झाला आणि याला याच पुढाऱ्यांनी थोडंसं पुढं केलं आणि म्हणून त्यांनी त्या दिवशी मुलाखतीमध्ये बोलायला आला. ठीक आहे, तो आत्ताशी अंड्यातून बाहेर आला, बाहेर डोकवतोय. हर्षल जाधवची बॅटिंग चालू आहे, पुढून बॉलिंग कोणतरी करत असेल ना म्हणून तर बॅटिंग चालू आहे ना. हा, ती बॉलिंग करणारा त्याचा चुलता आहे आणि बॅटिंग करणारा मी आहे. मी प्रत्येक बॉलला षटकार ठोकतोय असं समजा, नाही का. आणि मग हा आरडतोय बहुत पिट्या. हा, ज्या वेळेस तुझा चुलता म्हणला मला भर ग्रामसभेमध्ये तू उपरा आहे, पोट भरायला आलेला आहे, तू भिकमाग आहे, तू दळिंदर आहे, अख्ख्या गावाची घाण आहे, असा ज्या वेळेस हा सदाशिव बोलला तेव्हा तुका नाही येऊन म्हणला का बुवा असं गावच्या उपसरपंचाला भाषा वापरणं हे चुकीचं आहे. हा सदाशिव काय साधू संत नाहीये. हा, अहो हे कॅरेक्टरच फेल आहे. तुम्ही गावामध्ये कोणालाही जाऊन विचारा, इथल्या कर्मचाऱ्यांना विचारा, तर कर्मचारी बिचारे नाही बोलणार. हे पोटा पाण्याचा विषय. गावात कोणालाही विचारा, कोणालाही दुःख झालेलं नाही या माणसावरती अॅट्रॉसिटी दाखल झालेलं. हे फक्त मोजक्या लोकांना दुःख झालेलं आहे. काय हे माझ्यावरती हे शब्द वापरलेले आहेत, त्यांना मी मामा म्हणतोय. सगळ्यात महत्वाचं माझे प्रिय मामा आलं देणार. आणि ज्या वेळेस हे म्हणले अख्ख्या गावाची घाण ग्रामसभेमध्ये, माझे आजोबा आले, ते पण ट्रस्टी आहे तिथं. माझे आजोबा आले, त्याच्या घरी गेले, काय भाषा वापरली आज ना त्यांच्या एवढ्या पुढे बोलायची चुकीचं वाटतं ते, पण जाऊ द्या. जे काय ती समज त्यावेळेसच दिलेली आहे, त्यावेळेस माझा राग संपलेला आहे हे समजून घ्या. नाही तर तुम्ही म्हणाल तो राग आता काढताय काय, असा काय राग बिग नाही हा. ते माझ्या आजोबांनी त्यांनी तो व्यवस्थित काढलेला आहे त्यांचा. आणि मग हा श्रावण पोपट झाला. विरोधात बोललं का अॅट्रॉसिटी दाखल. किती अॅट्रॉसिटी दाखल झाल्या तो आजपर्यंत गावामध्ये? फक्त मोजून 2च झाल्यात. त्या पण बेशुद्ध पडेपर्यंत पोरं हाणलेली आहेत. त्याचं प्रकरण आता खेडला चालू आहे. दुसरं प्रकरण हे समोरासमोरचे विषय दे. हा, जर विरोधात बोललं की अॅट्रॉसिटी होती असं जर तुझं म्हणणं असेल तर मग किती अॅट्रॉसिटी? 50 अॅट्रॉसिटी असायला पाहिजे होत्या गावामध्ये. अहो ठाकर समाज सोशिके प्रेमाने बोलणार आहे, प्रेमाने गळ्यात हात घाला त्यांच्या, कधी तुम्हाला दगा होणार नाही, की असा निगाळा कापला जाणार नाही. आणि तुम्ही म्हणता विरोधात बोललं की अॅट्रॉसिटी. आता या कार्यकर्त्यांनी काय केलं, मिटिंगी लावल्या गावात ह्याच विषयांना बरं का. हे जे चाललेत ना अॅट्रॉसिटी, स्वतंत्र गाव, हे ते मिटिंग लावली. पहिली आमंत्रणला मिटिंग लावली. मला कळलं, मी मिटिंगला गेलो. जाऊन त्यांच्यामध्ये 5 मिनिटं, जवळ 150-150 लोकांचं त्यांचं पब्लिक होतं तिथं. 5 मिनिटं तिथं उभा राहिलो. मला काय कोणी बोललं नाही, काय विषय नाही, काय नाही. मी सगळ्यांक पाहिलं, ते म्हणले नाही बसा का काय विषय, बिनबुलाय होता विषय. बरं, मिटिंग लावायची गावची तर कमीत कमी तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच एखादा तरी बोलवा ना, तर ती गावची मिटिंग म्हणावा. मिटिंग लावली यांनी, लावू द्या, काय हरकत नाही. मी तिथून निघून आलो. निघून आल्यानंतर मागूनच्या वार्ता काय का मारून टाकायचा, कापून टाकायचा. आला होता, आयता सापडला होता. माझ्या बरोबर मारुती मामा आता उपोषणाला बसले ते होते, ते बाहेरच उभे राहिले होते, मीच आत गेलो होतो. आयता सापडला होता, मारून टाकायचा, कापून टाकायचा. आणि अधिक महिलांमध्ये टाकायचा, लुटून द्यायचा, महिलांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करायचा, बलात्काराचा गुन्हा दाखल करायचा, वगैरे वगैरे. अशी भाषा यांची मिटिंगची. ही जी आहेत ना, ही जी त्या दिवशी बोलली तिथं, मुलाखती घेतल्या ना तुम्ही, एवढे होते ना तिथं, त्यांच्या मिटिंगा होत्या ती मिटिंग इन कॅमेरा नाही झालेली, पण तिथं आमचे कार्यकर्ते होते. कार्यकर्ते समोर आणून ते सांगू शकतात का यांनी काय काय भाषा वापरली, हे समजून घ्या. आणि मग दुसरी मिटिंग झाली, गाव बैठक, ती मारुतीच्या मंदिरामध्ये झाली. आता हा श्रावण मला म्हणला मुलाखतीमध्ये तुमच्या, समजा मला म्हणला का तुम्ही त्या मिटिंगला या. परत कार्यकर्त्यांनी मला काय सांगितलं, तुम्ही तिथं आले का तुम्हाला मारहाणीचा प्लॅन आहे. मला जर वाद वाढवायचा असता तर मी तिथं गेलो असतो. किंवा एवढी बसलीत मंडळी एका शब्दावरती त्या दिवशी
2,500 पब्लिक. नाशिक पासून आलो होतो मोर्चाला. 2,500 लोक तिथं उभी केली असती मी त्या बैठकीला. ते होते 100-200. मी गेलो नाही, म्हणलं होऊ द्या मीटिंग होऊ द्या, काय अडचण नाही. मीटिंग झालं, मीटिंग मध्ये तडजोड झाली का बा ठीक आहे, आपल्याला हे विषय नाही, हे सगळं आपल्याला मिटवायचंय. मुद्दा फक्त एवढा आहे, हे मोजून 15 जण आहेत इथं ट्रस्टी आणि 5-6 गावातले किडेबाज पुढारी आहेत. यांनी गोळेगाव कुजावला, तरुण पोरांना पुढे येऊन दिलं नाही, गावाची प्रगती केली नाही. आजही गोळेगाव दर्शन सहल घ्या, जो काही विकास दिसतोय तो आम्ही केलाय या 4 वर्षात. आणि जी काही गावाची अवकाळ आहे, अष्टविनायकाचा गाव तुम्हाला वाटतोय का दाखवा कुठं. आम्ही 4 वर्ष आलो, आमच्याकडून हिशोब मागायला अजून मागू शकता. आताच आम्ही दाखवतोय 6,29,00,000. अजून 2-5 वर्ष द्या, अख्ख्या गावाचं नाहीच नंदनवन केलं तर हर्षल जाधव नाव नाही लावणार काय. पण यांनी हे उद्योग केले, या पद्धतीनं गावात फूट पाडली. ज्यावेळी गाव एक संघच होता, 1984-85 हे ट्रस्ट अस्तित्वात आलं इथं, तेव्हापासून गावामध्ये दुईची बीज रवली. राष्ट्रपती बदलतो देशाचा, पण हे ट्रस्टी बदलत नाही मरेपर्यंत इथंच. समजा मला जर ट्रस्टी व्हायचं असं, मला तर व्हायचंच नाही, माझा विषयच नाही तो. मला बळच या लोकांनी त्या खुर्चीवर बसवलंय म्हणून मी उपसरपंच आहे, मला पदांची मोह माया नाही, काही विषय नाही काय. तर जर मला व्हायचं असं ट्रस्टी, आणि जर समजा संदीप भाऊ ट्रस्टी आहेत, तर मी यांच्या मरणावरती टापायचं. एवढी वाईट परिस्थिती या गोळेगावामध्ये. हा, देशाचा राष्ट्रपती बदलतो पण देवस्थानचा विश्वस्त बदलत नाही, एवढं वाईट प्रवृत्तीचं काम आहे काय. त्याच्यानंतर जे मेसेज दाखवले तुम्हाला मुलाखतीला, पळा रानोमाळचा एक विषय होता, किंवा जी काही कलम आदिवासी समाजाने जी काही दाखवली, व्हॉट्सअप ग्रुपला टाकली, त्याच्यावरून बुवा यांना वाटलं की बुवा आमच्यावरती समजा नाही का हे धमक्या देतात आम्हाला. आता एक समजून घ्या, मलाही आदिवासी कायदे माहिती नाही. सगळ्यात महत्वाचं, मी आता मला शिकवलंय, म्हणजे ठाकर समाज आदिवासी समाजाच्याच लोकांनी सांगितले म्हणून मला कळलंय. इथं भरती आहे कायद्याची शाळा, लेनेद्रीमध्ये आदिवासी लोकांकरता कायद्याची शाळा भरती. शिकलेले जे आपले आदिवासी जे शिक्षक आहेत किंवा नाही का मोठ्या पदांवरती आहेत, पोलीस आहेत, ही मंडळी येतात, कायद्यांचं ज्ञान देण्याचं काम ठाकर समाजाला करतात. हा, हे अनुसूची 5, अनुसूची 6, कलम 244 हे मला काहीच माहित नव्हतं, हे मला कळलं. हा, हेच मेसेज टाकले, समजा पिंटू मोदेंनी टाकले, जितूदा भालेकरांनी यांनी मेसेज टाकले गावच्या ग्रुपवरती, आणि मी त्याला टाकलं का आदिवासींच्या हक्कांच्या आड येऊ नका, त्याचा परिणाम वाईट होतील, रानोमाळ पळावा लागेल. मी हे काय सांगतोय की मी सांगतोय की ही सूचना देतोय का बुवा तुम्ही आदिवासींना विरोध करू नका, नागान डोक्याला ताण वाढून घेऊ नका, ही सूचना करतोय. हा एक मुद्दा. आणि दुसरी गोष्ट, त्याच ग्रुपला माझा एक मेसेज आहे, माझं बोलणं हे तुम्ही धमकी म्हणून घेऊ नका, माझं तुमच्यावरती नितांत प्रेम आहे आणि मला असं वाटतंय की तुम्ही अडचणीत येऊ नये म्हणून ह्या गोष्टी मी तुम्हाला एक सूचना म्हणून सांगतोय. आणि तुम्ही म्हणताय हर्षल जाधव धमकी देतोय अॅट्रॉसिटीच्या. अहो, काय धमकी द्यायची कारण आहे माझी? मी तुम्हाला सूचना करतोय बाबा हो, त्यांचे कायदे असे आहेत, तुम्ही गुगल सर्च करा, तुम्ही युट्यूबला बघा, ते टाका, वाचा, ऐका आणि मग ठरवा की व ठाकर समाजाबरोबर कसं राहायचं. मी ठाकर समाजाबरोबर समजा साधारण 2003 पासून आहे, 2 पासून आहे. तसा आजपर्यंत माझ्या का नाही अॅट्रॉसिटी झाली, ठाकर समाजाने का नाही टाकली आजपर्यंत. हा, माझ्या हातून ठाकर समाजाचं कल्याणच झाले. आज सुद्धा जे काही रुबाबात डोली संघटना, आज संघटनेक जे काही मिळकत, पैसे शिल्लक आहेत किंवा जे काही समाजसेवा चालू आहे समाजामध्ये ठाकर समाजाची, या सगळ्याला कुठं ना कुठं मीच होतो. हा, हे विषय. त्याच्यानंतर हे बोलतो जातीय तेढ करतो, जातीय तेढचा काही संबंध नाही माझा. मला दोन्ही पार्टी समसमान आहेत, आजही समसमान ठेवण्याचा मी प्रयत्न करतोय. कारण उद्या भविष्यात स्वतंत्र गाव जर झाला तर ठाकर समाजच्या अधीन समजा लेण्याद्री देवस्थानचं ट्रस्ट जातंय, तर मी आज सांगतोय तुम्ही तडजोड करा. हा, अर्धे गोळेगावचे, अर्धे लेण्याद्रीचे, एक शेटे कुटुंबाचा विषय संपला. हे पारडं आजही समसमान धरतोय. आणि याच्या पुढचा जो विषय होईल, स्वतंत्र गाव झाल्यानंतर जे काय व्हायचं ते होईल. त्याच्यानंतर मोदे कुटुंबात 2 पद आहेत म्हणले, कंच तंटामुक्ती अध्यक्ष पण सरपंच पद. यांचे ट्रस्ट वरती तेच आहेत, गावच्या सोसायटीवरती तेच आहेत, पतपिढीवरती तेच आहेत, गावच्या जी गावगाड्याची लोक आहेत म्हणजे यात्रा कमिटी, हे सगळे हेच आहेत.
म्हणजे हेच सगळीकडे आहे, जिकडे पाहू तिकडे हेच आहेत. आणि मग यांच्या घरात एक तंटामुक्तीचं अध्यक्षपद आणि एक सरपंच पद आलं. काय दुखायला पाहिजे? मोदे कुटुंब लेण्याद्रीतलं एक असं कुटुंब आहे की हे सगळ्यात मोठं होतं लेण्याद्रीत, म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीनं, पैशाच्या दृष्टीनं सगळ्याच्या. आज ते रसातळाला कर्जबाजारी, याला जबाबदार कोण आहे? लेण्याद्री देवस्थान ट्रस्टचे ट्रस्टी. आज ठाकर समाज इथं सगळा बसलाय. हा जर मोदे कुटुंब एकट्याचा जर वाद ट्रस्ट बरोबर जर असता आणि त्यांच्या मागे ठाकर समाजाने येऊन बसायची काही कारण आहे का? अजिबात नाही. तरी ठाकर समाज आधी तो बहुसंख्येनं आलाय. यांना पहिल्यांदा कॅमेरा समोर आलेत म्हणून काही मुद्दे बोलता आले नाहीत. आता सप्ताह बसणार आहे काही दिवसांनी. तुम्ही येऊन बघा त्या सप्त्यामध्ये ठाकर समाजाचा एक तरी माणूस जेवतो का? ही माणसं बसत यात पंक्तीतून उठवी द्यात. सांगा सांगा, तुमच्या तोंडाने सांगा पंक्तीतून उठायचे आमच्या लोकांना पोर आणला. काय पंक्तीतून उठवतात लोक. पंक्तीतून जेवायचं नाही म्हणतात का? डायरेक्ट ठाकरांना नाही तर जेवायला नाही. आता ऐका बरं, उठव देत. आता ऐका कसं आहे. बोलो बोलो हा, बोल. वाडीतून बाय त्या पाण्याला बंद करतात पाणी. कुलप लावलेले अजून. मी अशी आमची लोकांना त्रास देतात आणि मग